नमस्कार, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। हे बघा मी आज करत आहे चिकनचा रस्सा। हे बघा मी 1 किलो चिकन घेतले स्वच्छ धुवून। आता ह्याच्यात आपण हळद आणि मीठ लावून ठेवूया। हे बघा 1 चम्मच मी हळद टाकले, 1 चम्मच मी हळद टाकले। आता मी मीठ टाकते। हे बघा आधी मी लसूण, अद्रक आणि 1 मिरची घेतले, कोथिंबीर याचं मी आता वाटण करून आधी आपण फोडणी द्यायची। परत कांदा खोबऱ्यामध्ये आणि लावून ठेवते। आता हे मिक्सरला मी लावते। हे बघा मी वाटण केलं, लसूण, अद्रक, मिरची हे असं वाटायचं मिक्सरमध्ये। आता मी कुकर ठेवलाय। आता याच्यामध्ये आपण 3 शिट्या करून आधी शिजवून घ्यायचं चिकन। हे बघा मी 2 चम्मच टाकले। आता याच्यात आपण टाकायचा मसाला, लसूण, अद्रक, मिरचीचा, पद्धतीने टाकायचं। कढीपत्ता पण टाकते। आपला मसाला भाजला। हळद मीठ लावलेलं चिकन मी ह्याच्यात टाकते। याच्यात मी पाणी टाकत नाही, असंच 3 शिट्या कुकरला देणार, शिजवून घेणार आणि परत आपण वाटणामध्ये ह्याचं चिकनला फोडणी द्यायची। वर खाली करते। चिकन मसाला आता ह्या असं ह्याच्यावरून टाकते। अशा पद्धतीनं आपण सर्व हलवून घेऊया चिकन मसाल्याचं। हे बिना पाण्याचं पण हे चिकनला आमचं का पाणी सुटतंय, पाण्याची जरूरत नाही। आता आपण 3 शिट्टे आपलं चिकन शिजवून घेऊया। हे बघा हे मी ओलं खोबरं घेतलं, सुकं खोबरं नाही घेतलं, आणि मिडियम साईजचे 3 कांदे घेतले तेवढे मोठे। हे सुकं खोबरं मोठा तुकडा अर्धी वाटी, हे आपण एकत्रच भाजायचं। तेल टाकले कढईमध्ये थोडंसं आधी हे भाजायसाठी। आता याच्यात थोडं मी जिरं टाकते। असं माझ्यासारखं चिकनचा रस्सा जरा बघू। लाल होईपर्यंत
सर्व व्यवस्थित असं भाजायचं. कांदा खोबरा आपला हे बघा. आता आपला कांदा खोबरा मस्त असं भाजलंय. थोडंसंच मी तेल टाकलेलं. मी ओलं खोबरं घेतलेलं, सुकं खोबरं नव्हतं घेतलं. हे आता मी एवढीशी कोथिंबीर घ्यायची त्याच्यासोबत. आता हे मी गॅस बंद करते. आता हे आपण काढायचं आणि याचा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. याचं वाटण करायचं कांदा खोबऱ्याचं. हे बघा. आता टोप ठेवलाय मी बंद कराय. चिकनचा रस्सा बनवाय. आता मी तेल टाकते टोपामध्ये. चिकनचं मटणाचं कालवण करताना तेलाला कंजूसी करायची नाही. तेल टाकायचं जास्त, तरी चांगले येते आपल्या कालवणाला. हे बघा. कांदा खोबऱ्याचं मी कोथिंबीर टाकून वाटण केले. आता मी आधी मी मसाला टाकते. आमचा घाटी मसाला 1 चम्मच. हा बघा 2 चम्मच टाकले. चांगला आणि मसाला आपण घालून घेऊ तेलामध्ये. चांगली तरी येते म्हणून आधी मसाला टाकायचा. आता हे वाटण मी टाकते कांदा खोबऱ्याचं. भाजून केलेलं. आणि हात हलवे आपण मसाला चटणीमध्ये टाकलेला मसाला अशा पद्धतीनं हलवायचं सगळीकडनं. जरा झाकण ठेवा म्हणजे आपला मसाला चांगला भाजल. हे बघा चिकनने शिजाय घातलेला. 3 शिट्टीत आपलं चिकन रेडी आहे. हे बघा. आधी आपण हे मसाला बघूया. मसाला भाजला अशा पद्धतीने मसाला भाजायचा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत. बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलंय. आता आपण हे चिकन बी टाकूया कुकरातलं. असं आलं लसूण हे असं शिजवून घेतलेलं आहे चिकन. ह्याचं आपण सुकं पण काढू शकतोय किंवा कालवण पण करू शकतोय. हे आता आपण कालवून घेऊया सर्व व्यवस्थित असं कालवून घ्यायचं. झाकून ठेवते. मिक्सरच्या भांड्यातलं पाणी थोडंसं मी टाकून तापत ठेवले कढईमध्ये. तरी पण गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. आता हे आपण काढूया गरम झाल्याचं पाणी. बघा आता आपण काढूया. हे असं आपण सुकं पण काढू शकतो. सुकं खायला सुकं चिकन आणि याचा रस्सा बनवतो. हे बघा ते पाणी त्याच्यात टाकायचं.
अशा पद्धतीनं कालवण आपलं झालं तयार. आता आपण ह्याला 15 मिनिटासाठी उकळी दिलेलं शिजू द्यावं जरा 15-20 मिनटं. हे बघा आपला रस्सा वगैरे बघा मस्तपैकी तरी आले, शिजलंय आपलं चिकन. आपण गॅस बंद करतो. हे बघा मला काढून दाखवायचं. हे चिकनचा रस्सा अशा पद्धतीने. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा.